माणूस देहाने जातो पण कामाने मनात राहतो. धक्का बसणे, पोकळी जाणवणे, हताश वाटणे अशा सर्व भावना अजितदादा गेल्यावरती आपण सगळ्यांनी अनुभवल्या. असे का व्हावे, असे का घडावे. गीत रामायणातील ओळ मला इथे आठवते. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हसता खेळता मनुष्य अचानक निघून जातो. हे फार ज्या पद्धतीने झालं ते तर भयानकच होतं. इतरांची ही अवस्था तर कुटुंबाचं कसं असेल. खरोखरच आपण इतके पराधीन आहोत का. मी हृदयरोग तज्ज्ञ, रोज लाईफ अँड डेथ सिच्युएशन्स फेस करतो. अचानक काहीतरी अघटित घडतं. नातेवाईकांना बऱ्याच वेळा सांगावं लागतं की याचं उत्तर माझ्याकडे नाही. येणे जाणे आणि मधला आपला वेळ किती हे आज कोणालाही माहीत नाही. काळ हा सर्वात क्रूर. पण अशी काही घटना झाली का मलम की औषधाचं काम काळच करतो. म्हणूनच दादा आपले कर्म करीत होते आणि आपण सर्वच म्हणतो की माणूस कर्माने मनात राहतो. हो किंवा नाही स्पष्ट सांगणारी व्यक्ती दादाच असेल. समाजाच्या भल्याकरता कठोर निर्णय घेणारी व्यक्ती पण दादाच असेल. माणूस देहाने जातो पण कामाने मनात राहतो. महाराष्ट्राने हे सगळं अनुभवलं. काही बेचैन झाले, काही निशब्द झाले, काही स्तब्ध झाले व काही आवंड्या गिळून काही सांगू शकले. दादा, तुम्ही ज्या पद्धतीने काम करत होता त्याच्यातील थोडंफार पद्धतीने तर आम्ही काम करू शकलो. हीच तुम्हाला श्रद्धांजली. धन्यवाद.